तर मित्रांनो, आजचा दौरा होता खास माडेगाळला, खास खिलार जनावरांचा बाजार बघायला. तशी या माडेगाळची यात्राच भरलेली होती, त्यामुळे आम्ही सर्व निघालो. हा बघा, अशा पद्धतीचा सगळा बाजार भरलेला होता. तिथं आमचे मित्र भेटले, दत्ता माळी आणि त्यांची वळू देखील माडेगाळचा गण्या आणि मेजर हे दोघं तिथं आलेले होते. त्यानंतर आम्ही सगळा बाजार फिरून पाहिला. जातिवंत जनावरं, एखादी कालवड, एखादी गाई मिळाली तर बघावं म्हटलं होतं. तिथं अशा ठिकाणी विविध प्रकारचे बैलांचे, त्यानंतर मनोरंजनांचे असे विविध प्रकारचे सर्व खेळणी साहित्य आलेलं होतं. यानंतर आम्ही एक जिथं शेतकऱ्याच्या घरामध्ये गेलो, तिथं एक नुकतीच जन्मलेली पाडी पाहिली. जातिवंत होती, सुंदर होती, पण अजून त्यांनी काय ते देणार नव्हते. त्यामुळे पुन्हा आम्ही दुसऱ्या एका शेतकऱ्याच्या ठिकाणी घरी गेलो. तिथं पाहिलो. तिथं अशी अतिशय सुंदर अशी एक कालवड पाहिली. बघा शेतकऱ्याचं घर कसं होतं मित्रांनो. बरीच जनावर होती. जातिवंत जनावर शोधायला असं फिरावं लागतं, बघावं लागतं, शेतकऱ्याच्या बांधावरती जावं लागतं. आणि मग ती कोणाची पैदास आहे, कशी पैदास, तिची आई कोणती, तिचा वडील कोणता, ही सगळी माहिती काढत आम्ही बघत फिरत गेलो. तिथं अशा पद्धतीनं आम्ही सगळे ते बघितली. आमचे बंधू विकास माने हे देखील सोबत होतेच. मी देखील पाहिली, सगळ्या पद्धतीची तिची माहिती घेतली. तिथं तिची एक गाई होती मित्रांनो, खरंच खूप जबरदस्त होती. ती देखील तुम्हाला आता दाखवतो. तर चला बघा ती गाई कशी आहे. अतिशय गरम रक्ताची, जवळ कोणालाही येऊ देत नाही. अतिशय कडक, जबरदस्त आणि गरम रक्ताची ती गाई होती. बघा कशी करते, कोणालासुद्धा जवळ येऊ देत नव्हती ती गाई. अतिशय चपळ, चलाख अशी ती गाई होती. आम्ही ती पाहिली. त्याच्यानंतर आम्ही गेलो पुढच्या शेतकऱ्याच्या घरी. तिथं एक कालवड पाहिली. बघा मित्रांनो, असं डोंगरदऱ्यात शेतकऱ्याच्या दारापर्यंत जावं लागतं, फिरावं लागतं उन्हातान्हात, तेव्हाच कुठंतरी आपला नाद पूर्ण होतो. सोनं हुडकण्यासाठी मित्रांनो वळशाच्या खाणीत जावं लागतं असं म्हणतात, हिरा शोधण्यासाठी. मग तशीच ती अवस्था होती. यानंतर आम्ही दुसऱ्या एका ठिकाणी गेलो. तिथं पाहिलं. तिथं पण एक गाई होती, तिची कालवड. त्यानंतर दुसरी एक गाई आणि त्याची किती कालवड, अशा 2 गाई आणि 2 कालवडी होत्या. हे बघा, ही एक गाई आणि तिची ती छोटी कालवड आहे. ती त्यांनी दोन्ही पण देणार आहेत असं सांगितलं. त्यानंतर आम्हाला ती गाई पण आवडली होती, कालवड पण आवडली होती. यानंतर आम्ही पुढं आलो. पुढे एका शेतकऱ्याच्या दारामध्ये ही तिकुंडी राजाची वंशावळ असलेली एक कालवड दिसली आम्हाला. ही गाई पण सुंदरच होती, जातिवंत होती. अतिशय सुंदर अशी देखणी जातिवंत गाई आहे आणि त्याची ही पैदास होती ती कालवड. ती कालवड आमचे मित्र सागर बिराजदार यांच्या बाजीची पैदास होती. ती देखील आम्ही कालवड पाहिली. हे बघा, ही कालवड आहे, तुम्ही बघू शकाल आता. हे बघा, ही ती कालवड. जस्ट वय तिचं आता 10.5 महिने आहे, तरी देखील उंच पुऱ्या मापाची अतिशय सुंदर अशी देखणी कालवड झालेली आहे. त्यानंतर आम्ही पुन्हा मार्केटमध्ये आलो. यानंतर पुन्हा आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. अशा पद्धतीनं आजचा दिवस देखील फिरतीवरच गेला. ओके, धन्यवाद.